तुम्हाला माहीत आहे का, जगभरामध्ये एका पुस्तकाने लाखो लोकांचं आयुष्य बदलून टाकलं आहे? नाही माहिती तर आपण याच पुस्तकाबद्दल आज बोलणार आहोत. तुम्ही आहे ऑथर संगीता आणि माझ्या या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा विविध विषयावरची माहिती या चॅनलवरती मिळत जाईल, जे विषय तुम्हाला अगदीच उपयुक्त असे पडणार आहेत. या आधीचे आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती यूट्यूब संदर्भातले आहेत. यूट्यूब कसं सुरू करायचं, यूट्यूबवरती व्हिडिओ कशा पद्धतीने अपलोड करायचे आहेत, कोणत्या विषयाचे करायचे आहेत, याची मी माहिती ते दिलेली आहे. तर आता मी जसं म्हटलं तसं द सिक्रेट नावाचं हे पुस्तक आहे. रोंडा ब्रायने यांनी लिहिलेले प्रसिद्ध सेल्फ हेल्प पुस्तक आहे. तर या पुस्तकामध्ये एक मुख्य गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजेच आपण जे विचार करतो आणि ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो तेच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळतं, तसंच आयुष्यामध्ये घडत जातं, तेच आपल्यापर्यंत येऊन पोचतं. तर या पुस्तकामुळे जगभरातल्या लाखो लोकांनी व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूड या गोष्टींचा वापर करून त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की बदल कशाला घडवायचा आहे आयुष्यात? तर आपल्याला बदल घडवायचा नाही आयुष्यात, पण जे आपल्यामध्ये नकारात्मक भावना भरलेली आहे किंवा प्रत्येकाला काही ना काही अडचणी आहेत, काही ताणतणाव आहेत, त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. काही निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत, आनंदी राहायचं आहे, त्यासाठी आपला माइंडसेट बदलायचा आहे. तर या गोष्टीसाठी हे पुस्तक खूप छान प्रकारे काम करतं, मदत करतं. त्यामुळेच या गोष्टीमुळेच व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूड या 3 गोष्टींचा वापर करून आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्की बदल घडवू शकतो, जे की सकारात्मक आणि आपल्याला हवे तसेच बदल याच्यामध्ये घडू शकतात. साध्या शब्दात सांगायचं झालं तर थॉट्स बिकम्स थिंग्स. म्हणजे आपण जे विचार करू त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. तर या पुस्तकामध्ये द सिक्रेट या पुस्तकामध्ये एक पॉवरफुल गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे तुम्ही जसा विचार करणार, तो निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल, जो विचार तुम्ही करत राहणार तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत राहणार. तुमचा माइंडसेट हा तसाच बनणार आहे. तुम्ही निगेटिव्ह विचार कराल, जेवढं नकारात्मक विचार कराल, जेवढ्या गोष्टी आठवाल, तेवढं निगेटिव्हच तुमच्या आयुष्यात घडणार आहे. आणि जेवढं तुम्ही चांगल्या गोष्टी, आनंददायी गोष्टी, सकारात्मक गोष्टीचा जेवढा विचार कराल, तेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी असणार आहात. जे तुम्ही विचार करणार तेच तुम्ही अट्रॅक्ट करणार आहात, हे त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सगळा खेळ हा आपल्या मनावरती आहे. आपल्याला हे हवं आहे, ते हवं आहे, आपल्याला आनंदी शांत आयुष्य हवं आहे, आपल्याला अडचणी नको आहेत, आपल्याला काही ताणतणाव नको आहेत, तर आपला माइंडसेटसुद्धा तसा पॉझिटिव्ह असला पाहिजे. ही निगेटिव्हिटी आपण काढली पाहिजे आणि जे पॉझिटिव्हिटी आहे ती आपल्या आयुष्यामध्ये आपण आणली पाहिजे. तसं आपण घरामध्ये बोलताना म्हणतो की बाबा घर हे आपली वास्तू, आपलं सगळं बोलणं ऐकत असते. आपण जे घरात शब्द बोलू ते चांगलंच बोला, असं आपल्याला घरचे मोठे लोक सांगतात की वास्तू ही तथास्तू म्हणत असते, त्यामुळे चांगलं बोला घरात, असं जे सांगितलं जातं. तशा पद्धतीनेच आहे की आपण जे विचार करू ते युनिवर्स म्हणजे हे ब्रह्मांड आहे, या जगाची निर्मिती ज्याने केलेली ही एक अद्भुत शक्ती आहे. तिथंपर्यंत आपले विचार पोचतात आणि गोष्टी तशा घडत येतात. म्हणजेच हे जे युनिवर्स आहे ते आपल्या भावना जाणतं, आपल्या फिलिंग, आपल्याला काय वाटतं ते त्याला समजतं. बघा, आपण कधी असा विचार करतो की मला जो खूप उदासच वाटतं आहे, मला हे दुखतं आहे, मला ते दुखतं आहे, असं म्हटलं ना तर ती गोष्ट तशीच होत राहते. त्या उलट जर तुम्ही म्हणालात की मी खूप छान आहे, मी आनंदात आहे आणि मी खूप छान आयुष्य जगते आहे, असं जर तुम्ही म्हणाल, स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलाल, तर ते युनिवर्सला ते सुद्धा समजतं. आपलं माइंड त्याला सांगतं की आय एम फिलिंग बेटर, आय एम फिलिंग हॅपी. तर आपल्यापर्यंत तीच गोष्ट पोचते, तोच विचार आपल्यापर्यंत येतो जो पॉझिटिव्ह आणि आपल्याला आनंद देणारा असतो. तर आपला सगळ्यांचा एक प्रॉब्लेम काय माहिती आहे, आपण दिवसभरात काय विचार करतो हेच आपल्याला कळत नाही. म्हणूनच आजपासून आपण वापरणार आहोत सिक्रेट बुकचं हे मॅनिफेस्टेशन जर्नल. आता हे सिक्रेट बुक म्हणजे काय, तर आता आपल्याला जे हवं आहे ते आपण फ्युचरमध्ये, म्हणजे आपल्याला भविष्यात जे काय हवं आहे ते आत्ता मिळालेलं आहे असं आपण
इमॅजिन करायचं आहे आणि ते लिहून काढायचं आहे. म्हणजे समजा आता मला या कंपनीमध्ये किंवा मला असा जॉब हवा आहे, तर मला हा जॉब मिळालेला आहे असं लिहायचं आहे. मी खूप आनंदी आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे असं देखील लिहायचं आहे. आणि नेहमी ते प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे. आणि असं लिहिण्याने आपल्या मनाला, आपल्या माइंडला, आपल्या मेंदूला ते तसे संकेत पोचतात की बाबा हे जे बोललं जातं आहे, या व्यक्तीकडून जे फील केलं जातं आहे ते तसंच घडायला हवं आहे. हे आपला मेंदू मेंदू जो आहे तो तसा विचार करतो आणि ब्रह्मांडाकडून त्या गोष्टी आपल्या आयुष्यात येतात. त्यामुळे आपण लिहायचं आहे. तुम्ही एक प्रयोग म्हणून करून पाहू शकता. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही रोजच्या रोज लिहून बघा. 11 वेळा लिहा किंवा 21 वेळा लिहा, जेवढी तुमची इच्छा आहे तेवढ्या वेळ ती लिहून बघा. फक्त मला मिळालेलं आहे प्रेझेंटमध्ये आत्ता, म्हणजे भविष्यात ती गोष्ट मिळणार आहे हे तुम्ही कल्पना न करता आत्ता ती गोष्ट माझ्यापर्यंत आलेली आहे, मला हा जॉब मिळालेला आहे असं जर तुम्ही लिहिलं तर ती गोष्ट आपोआपच तुमच्यापर्यंत चालून येणार आहात. तुम्ही जे लिहिता तेच तुमचं आयुष्य बनायला सुरुवात होतं. त्याच्यामुळं आज तुम्ही एक करायचं आहे की एखादी नोटबुक घ्या, डायरी घ्या आणि तुमचं ड्रीम लाईफ लिहायला सुरुवात करा. तुमची जे काही बकेट लिस्ट आहे ती तुम्ही लिहायला सुरुवात करा. ती इच्छा पूर्ण होणार नाही होणार हे सगळं त्या युनिवर्सवर सोडून टाका, पण फक्त तुम्ही लिहायला सुरुवात करा. म्हणजेच तुमच्या बकेट लिस्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतील, खूप साऱ्या इच्छा आहेत की ज्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, भरपूर काही गोष्टी आहेत की ज्या हव्या असतात आपल्याला. तर अशा गोष्टी तुम्ही लिहून काढा. तर रोज किमान एका गोष्टीसाठी एक 3 महिन्याचा वेळ देऊन बघा. एखादी गोष्ट लिहा की जी तुम्हाला हवी आहे. हे त्या सिक्रेट बुकचं हेच सिक्रेट आहे की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही लिहून काढा, ते फील करा. म्हणजेच ती गोष्ट मला आत्ता मिळालेली आहे, आत्ता ती माझ्याजवळ आहे असा जर तुम्ही विचार कराल तर ती गोष्ट आपोआपच तुमच्यापर्यंत चालत येणार आहे. आता म्हणजेच काय, आता जॉब तुम्हाला असंच घरी बसून मिळणार आहे का? तर नाही. तर तुम्हाला जसा जॉब आहे तसं तुमचा तसा अनुभव असणार आहे, तुम्ही त्यातला अभ्यास केलेला आहे, म्हणून तुम्हाला तो जॉब हवा आहे, बरोबर. आणि तो जॉब तुम्हाला मिळवायचा आहे. तर त्यासाठी मला हा जॉब मिळालेला आहे असं तुम्ही ज्या लिहाल तेव्हा आपोआपच गोष्टी सकारात्मक होत जातात. म्हणजेच तुम्हाला घरी बसून कोणी काम देत नाही, पण त्या जॉबची अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी तुमच्यापर्यंत चालत येते. ती कुठल्याही मार्गाने येऊ शकते. त्यामुळे फक्त आपण प्रयत्न करतोय, त्याला एखादं सपोर्ट सिस्टीम म्हणा, तशा पद्धतीचं हे काम करतं ते म्हणजे आपले विचार. त्या सिक्रेट बुकमध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्ही असा विचार करा जो चांगलाच असेल आणि त्यातून तुमच्यापर्यंत तुम्हाला हवी असणारी गोष्ट येईल, तुमच्यापर्यंत ती येईल, चालत येईल. आणि चालत येईल म्हणजे त्याच्या संधी मिळत जातील तुम्हाला, बरोबर आहे. आता आपल्याला भेडसावणारा प्रश्न आहे की बाबा वजन वाढण्याची जी आत्ताचा जो सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, तर याच्यामध्ये पण कसं की माझं वजन इतकं आहे असं लिहायचं आहे. पण मग नुसतंच घरी बसून ते वजन कमी होणार आहे का? तर नाही. तर त्यासाठी योग्य आहार आणि थोडासा व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी पाळणं, किंवा जेवणाच्या वेळा किंवा झोपेचं तंत्र, 6-7 तासाची झोप, वेळेवर जेवण आणि त्याच्यासोबत थोडा व्यायाम हे करणं गरजेचं आहे. तेव्हा ते वजन तुम्हाला हवं तिथपर्यंत येणार आहे. नुसतंच बसून ही गोष्ट होणार आहे का? नाही. तर आपले प्रयत्न पण करायचे आहेत, पण ते इमॅजिन करायचं आहे की ही गोष्ट मला मिळालेली आहे. कारण आपण मनाशी एकरूप होऊन जेवढं फील करणार आहे मला या ठिकाणी, आणि तुम्ही ते स्पेसिफिक तसं लिहायचं की मला या ठिकाणी घर हवं आहे, तर या ठिकाणी हे घर मला मिळालं आहे, माझ्या मनासारखं घर मला मिळालं. मग तुमच्या मनामध्ये ते विज्युअलाइज म्हणजे दिसलं पाहिजे ते चित्र की अशा अशा ठिकाणी मला जॉब मिळाला आहे ऑफिसमध्ये, मी तिथं काम करते आहे, या ठिकाणी मला हे घर मिळालेलं आहे आणि हे घरात मी राहते आहे, इतकं मोठं घर आहे. ते जसं हवं तसं तुम्हाला ते सगळं तुम्ही आपल्या मनाच्या डोळ्यांनी पाहायचं आहे. ते फील करायचं आहे की ही गोष्ट माझ्यापर्यंत आलेली आहे, मला ती मिळालेली आहे, हे फील करायचं आहे. तेव्हा ती गोष्ट नक्की होते. यासाठीच तुम्ही फक्त हा छोटासा प्रयोग करून पहा. जे तुम्हाला हवं आहे ते प्रेझेंटमध्ये, वर्तमानामध्ये मिळालेलं आहे अशा पद्धतीने लिहा. 11 वेळा लिहून बघा.
21 वेळा लिहा, जितकं तुम्हाला वेळ वाटतं तितका वेळ लिहा. पण एकाच वेळी बसलं लिहायला की ते एकाच वेळी लिहून काढायचं. 11 वेळा असेल तर एका वेळेसच 11 वेळात, 21 वेळा लिहायचं तर एका वेळात 21 वेळा. नाही तर एकदा लिहिलं, उठलं, मग काही काम करून आलं, दुसऱ्यांदा लिहिलं, असं करायचं नाही आहे. एखाद्या वेळेस एकदा बसल्यानंतर ते पूर्ण लिहूनच काढायचं आणि मगच उठायचं आहे. असं तुम्ही रोज एक 3 महिने करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फरक दिसणार आहे. तर असंच आपण अजून लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा सिक्रेट बुकबद्दल पुढच्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा पाहणार आहोत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तो लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, तरच तुम्हाला तो पुढच्या भागाचं नोटिफिकेशन लवकरच मिळणार आहे. धन्यवाद.